नमस्कार, आपले स्वागत आहे एका सुंदर आध्यात्मिक प्रवासात। आजच्या धावपळीच्या जीवनात नित्य श्लोकांचे महत्त्व अजूनही कायम आहे। नित्य श्लोक आपल्या जीवनात सकारात्मकता, शांती आणि आनंद आणतात। चला या श्लोकांचा अभ्यास करून त्यांचा अर्थ आणि महत्त्व समजून घेऊ। अंथरुणातून उठताना म्हणावायचा श्लोक। कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम। सकाळी उठताच आपले हात पाहून हा श्लोक म्हणला जातो। याचा अर्थ असा आहे, हाताच्या बोटांमध्ये लक्ष्मीचे, तळ हाताच्या मध्यभागी सरस्वतीचे आणि तळाशी भगवान श्री गोविंदांचे वास आहेत। सकाळी जागे झाल्यावर आपल्या दोन्ही हातांचे तळवे बघून या देवतांना वंदन करा, असा हा श्लोक सांगतो। याचे महत्त्व असे आहे, या श्लोकाचे पठण सकाळी सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी केले जाते। श्लोक नंबर 2, जमिनीवर पाय ठेवताना म्हणावायचा श्लोक। समुद्रवसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पदस्पर्श समस्वमे। अंथरुणातून उठल्यानंतर जमिनीवर पाय ठेवताना हा श्लोक म्हणायचा असतो। याचा अर्थ असा आहे, समुद्र ही तुझी वस्त्र आहेत, पर्वत ही तुझी स्तनमंडल आहेत। हे पृथ्वी देवी, तू भगवान विष्णूंची पत्नी आहेस। माझ्या पायाच्या स्पर्शाबद्दल तू मला क्षमा कर। याचं महत्त्व असं आहे, हा श्लोक पर्यावरण प्रेम आणि पृथ्वी देवी विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगितलेला आहे। श्लोक नंबर 3, अंघोळ करताना म्हणावायचा श्लोक। गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती, नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन सन्निधिं कुरु। अंघोळीपूर्वी किंवा अंघोळीच्या दरम्यान हा श्लोक म्हणल्याने पवित्रता प्राप्त होते। याचा अर्थ असा आहे, हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी, तुमच्या पवित्र जलासहित येथे उपस्थित व्हा। या श्लोकांचा उच्चार केल्याने मानसिक आणि शारीरिक शुद्धीचा अनुभव येतो। श्लोक नंबर 4, देवाला प्रार्थना करताना क्षमा मागण्यासाठी म्हणतो। अपराध सहस्राणि क्रियन्ते हर्निशमया, दासोयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर। अपराध सहस्राणि क्रियन्ते हर्निशमया, दासोयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर। देवाची प्रार्थना करताना आपल्या चुकांसाठी क्षमा मागण्यासाठी हा श्लोक आहे। याचा अर्थ असा आहे, परमेश्वरा, दिवस रात्र माझ्याकडून हजारो अपराध घडतात, मी तुझा दास आहे हे जाणून मला क्षमा कर। याचं महत्त्व असं आहे, हा श्लोक नम्रता आणि आत्म्याची शुद्धी व्यक्त करतो। श्लोक नंबर 5, रात्री झोपताना श्लोक। रामस्कंदम हनुमंतम, वैनतेयम रुकोदरम, शयने यः स्मरे नित्यम, दुःस्वप्न तस्य नश्यन्ति। झोपण्यापूर्वी हा श्लोक म्हटल्याने वाईट स्वप्नांपासून बचाव होतो। याचा अर्थ असा आहे, जो झोपण्यापूर्वी भगवान राम, स्कंद हनुमान, गरुड आणि भीमाचे स्मरण करतो, त्याला वाईट स्वप्न येत नाही। याचं महत्त्व असं आहे, मनाची शांती मिळवण्यासाठी हा श्लोक खूप उपयुक्त आहे। ही श्लोक परंपरा आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनू शकते। हे श्लोक केवळ आध्यात्मिक साधना नाही, तर आपल्याला मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा देतात। चला आपल्या जीवनात या श्लोकांचा समावेश करूया आणि त्यांचा लाभ घेऊया। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांशी शेअर करा आणि अधिक अशा आध्यात्मिक ज्ञानासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।